आपल्या घरी पाहुणे आले की प्रत्येकाला आनंद होत असतो। अगदी तसंच आपल्या देशात परदेशी नागरिक येणं ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट असते। खरं तर पर्यटन वाढणं ही प्रत्येक देशासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते। ती स्थानिक व्यावसायिकांसाठी ही मोठी संधी असतेच, पण देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठं बळ मिळत असतं। जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तिथं पर्यटकांची रीघ लागली आणि म्हणूनच दहशतवाद्यांनी आता पुन्हा एकदा भारताला आणि पर्यायानं भारताच्या पर्यटनालाच टार्गेट केलंय। पाहूयात। पहलगाम मधल्या हल्ल्यानं अनेक मुद्दे ऐरणीवर। 370 कलम हटवलं, पर्यटन वाढलं। टुरिझम दहशतवाद्यांच्या नजरेत खुपतंय। जम्मू काश्मीर भारताचं नंदनवन, पृथ्वीवरचा स्वर्गच जणू। भारतासह जगभरातले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी येत असतात। तिथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात आणि पुन्हा आपापल्या घरी परततात। आणि म्हणूनच जम्मू काश्मीर हे संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचा टुरिझम स्पॉट बनलाय। खरं तर जम्मू काश्मीरमध्ये या आधीही भ्याड हल्ले झाले, अनेक निष्पाप लोकांचा जीवही गेला। 21 मार्च 2000 अनंतनागच्या छत्तीसिंगपोरात 36 जणांची हत्या। ऑगस्ट 2000 नुनवान तळावर 32 नागरिकांचा मृत्यू। जुलै 2001 अनंतनागच्या शेषनाग मधल्या तळावर 13 जणांचा मृत्यू। 1 ऑक्टोबर 2001 चंदनवाडी तळावर 11 अमरनाथ यात्रेकरूंची हत्या। 26 नोव्हेंबर 2002 लोअर मुंडामध्ये आयईडी स्फोटात 19 जणांचा मृत्यू। 23 मार्च 2003 पुलवामातल्या नंदीमर्गमध्ये 24 काश्मीरी पंडितांची हत्या। 13 जून 2005 पुलवामातल्या शाळेसमोर आत्मघातकी हल्ला, 13 जणांचा मृत्यू। 12 जून 2006 कुलगाममध्ये 9 नेपाळी आणि बिहारी मजुरांची हत्या। 10 जुलै 2017 कुलगाममध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला, 8 जणांचा मृत्यू। 14 फेब्रुवारी 2019 पुलवामात दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीद। 22 एप्रिल 2025 पहलगाम मधला दहशतवादी हल्ला, 28 जणांचा मृत्यू। अशा पद्धतीनं दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरला वारंवार टार्गेट केलंय। मात्र भारत सरकार त्यांना बदलं नाही। आपल्या शूर जवानांनी या दहशतवाद्यांना जिथल्या तिथं उत्तरही दिलं, पण तरीही जम्मू काश्मीरचे स्थानिक नागरिक आणि तिथं येणारे पर्यटकही दहशतीत होते। मात्र त्यानंतर सरकारनं एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आणि तो म्हणजे कलम 370 हटवण्याचा। जम्मू काश्मीरमधनं कलम 370 हटवल्यानंतर तिथं पर्यटकांचा ओघ वाढत राहिला। कलम 370 हटवल्यानंतर सुमारे 1.5 कोटी पर्यटक काश्मीरमध्ये आले। कलम 370 हटवल्यानंतर 29,813 तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या। जम्मू काश्मीरमध्ये 2022-23 मध्ये 92,560 प्रकल्प पूर्ण झाले। 2022-23 मध्ये सुमारे 2,200 कोटींची गुंतवणूक झाली। 2023 मध्ये 2.11 कोटी तर 2024 मध्ये 2.35 कोटी पर्यटक आले। 2023 मध्ये 55,337 परदेशी पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आले। 2024 मध्ये 65,452 परदेशी पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आले। कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमधलं पर्यटन वाढलं, मात्र जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन फुलतंय हेच दहशतवाद्यांच्या नजरेत खुपू लागलं आणि म्हणूनच आता पहलगामचा हा हल्ला केल्याचं बोललं जातंय। खरं तर मुंबईत झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातही दहशतवाद्यांनी हॉटेल्स आणि पब्स टार्गेट केले होते। त्यामुळे पर्यटनामुळे भारतात येणारी आर्थिक सुबत्ताही दहशतवाद्यांच्या नजरेत भरली आहे। काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे आणि अतिशय सुंदर हा प्रदेश आहे, म्हणून काश्मीरला टार्गेट केलं जातं। जो 2000 पासून पर्यटकांचा ओढा काश्मीरकडे सुरू आहे, त्यामुळे काश्मीरला वाळीत टाकणं हे ह्याच्यावरचं सोल्युशन राहणार नाही। माझी गव्हर्नमेंटला प्रार्थना आहे की त्यांनी इथली सुरक्षा बळकट करावी।
एक पद्धतीचं आर्थिक स्थैर्य हे जम्मू आणि काश्मीरला प्राप्त होत होतं आणि तेच प्रामुख्याने पाकिस्तानला नको होतं आणि त्याच दृष्टिकोनातनं हा भ्याड हल्ला झालाय, जेणेकरून हा संपूर्ण पर्यटनाच्या माध्यमातून तो जम्मू आणि काश्मीरचा विकास होतो आहे तो होऊ नये या दृष्टिकोनातनं हा हल्ला झाला असेल असं आपल्याला म्हणता येईल. याबाबत जम्मू काश्मीर मधले हॉटेल सेंटर पॉइंटचे मालक हिलाल कुरनाई यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया. हम सारे इंडियन हैं, वो हमारे भाई है, हम उनके साथ हैं हमेशा. और जो हमारे भाई साहब है, बहुत मित्र है, गणेश नायडू, लोकशाही चैनल जो है वो उनके साथ है. अगर कोई भी हेल्प उनको चाहिए, टूरिस्ट जो महाराष्ट्र का कोई श्रीनगर में कहीं फंसा हुआ होगा, होटल सेंटर पॉइंट उनके साथ है, हम उनके साथ है. कोई भी हेल्प चाहिए वो हमारे भाई है और हमारे भाई है. आपल्या घरी कुणी पाहुणे आले की घरात आनंदाचं वातावरण असतं. अगदी तसंच कोणत्याही देशात परदेशी पाहुणे आले की प्रत्येकाला बरं वाटतं. इतकंच नाही तर परदेशी पर्यटक भारतात येऊ लागले की देशाला आर्थिक सुबत्ताही मिळते आणि म्हणूनच भारताच्या शत्रूंना आणि पर्यायानं दहशतवाद्यांना हेच नकोय आणि म्हणूनच ते असे भ्याड दहशतवादी हल्ले करतायत. यातून ही एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे टेररिझममुळे टुरिझम टार्गेट करण्याची. पण हा शूरवीरांचा देश आहे, तो अशा भ्याड हल्ल्यांनी खचणार नाही. उलट दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देऊन पुन्हा एकदा नव्यानं उभा राहील एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.